हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. दिवसाची अशी सुरुवात झालेली आहे. आता मला बेडरूम आवरायची होती. सगळेजण कसं सकाळची शाळा होत्या मुलांच्या म्हणून तसेच टाकून गेली होती. आता त्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. वरचं तर मी रोज काढतेच, खालचं कधी तर ती दोघे तसेच ठेवून जातात. तेच काढायचं माझं काम चालू होतं आणि ते झाल्या मी सगळ्या खोल्या लोटून घेतल्या. एक हॉल, 2 बेडरूम, किचन असं आहे आणि ते सगळं स्वच्छ झाल्यानंतर माझं आवरलं. मी जरा स्वयंपाक केला. त्यानंतर अजून यायचे होते सगळेजण. म्हटलं आता पूजा करून घेऊया आणि मग बाकीच्या कामाला लागूया. तर आज देवपूजा छान अशी मला करायची होती, कारण फुलं भरपूर मिस्टरांनी काढून ठेवली होती. म्हटलं आता छान अशी देवपूजा करून घेते. आणि आज मी केससुद्धा वॉश केलेली आहेत. केसांना मी आज कलर केला होता. बरेच दिवस झालं करायचं म्हणत होते, राहून गेलं होतं. केस वॉश तर करत होते पण कलर करायचंच राहून जायचं. म्हटलं आज कोणत्या पण परिस्थितीत करून घेते म्हटलं. आणि आयब्रो पण करायचे आहेत माझे. आता सणसूद येणार म्हटलं आणि करून येणार. आता उद्याच्याला ठरवा लागले, बघूया आता उद्या होईल की नाही, ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर इकडे माझी देवपूजा छान अशी झालेली आहे. फुलं भरपूर अशी आज देवाला मी वाहिलेली आहेत आणि जास्त करून ह्यामध्ये जास्वंदाची आहेत. येल्लो जास्वंद, रेड डबल पाकळ्यांचा जो काही जास्वंद, आणि जी काय गुलाबाची फुलं आली होती ती महालक्ष्मीसाठी मी ठेवली होती आणि महालक्ष्मीलाच ती वाहिली आहेत. मिस्टरांना म्हटलं मी आज देवपूजा करते, त्यामुळे छान अशी देवपूजा झाली आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला लागते म्हटलं. सोबतच बागेमध्ये थोडीशी काय झाली होती, फुलं आत्ता उमलली होती. आता ही आहे दुपारची वेळ. तर गुलाबाची जी काही झाडं लावली होती कुंड्यांमध्ये, ती असं आग्नेय कोपऱ्यामध्ये किचनच्या खाली अशी सगळी एकसारखी लावलेली आहेत. पण ही सकाळी का उमलली नव्हती, तर आता उद्याच्याला देवालाही वाहण्यात येतील. तर अशी छान दिसतात. तोडू वाटत नाही मला ती फुलं. कसं निसर्गाचं जे काय खरं रूप आहे त्यातच दिसतं सौंदर्य. तर हा पेपर मिस्टरांनी गुंडळून टाकलाय. म्हणजे माश्या त्यांना अजिबात आवडत नाहीत. पेपर घेतात, गुंडाळतात आणि माशांना मारतात. तर आता ते जेवून गेलेले आहेत, दुपारची वेळ होती ही. म्हटलं आणि माशा असं का करायला लागलेत म्हटलं, आणि मग पेपर मी ठेवून टाकला तो. आणि टेबल सगळीच मला क्लीन करायची होती आत्ता. तर सकाळी मला जरा डोक्याला लावायचा कलर होता म्हणून बराच वेळ त्यामध्ये गेला. परत वॉश केली केस, त्यामुळे ही जराशी कामं वरची राहिली होती. तसं तर माझं लोटून फरशी पुसून धुणंसुद्धा झालं होतं सकाळीच. आणि ही थोडी किरकोळ क्लिनिंगची कामं माझी राहिली होती, कारण ह्यालासुद्धा एक अर्धा तास तरी जातो. टेबलं खुर्च्या सगळं आपलं पुसण्यासाठी. त्यानंतर लगेचच सकाळी पण मॉप मारलाच होता मी. आता ही 4ची टायमिंग आहे. असं 2 वेळेला दिवसातून मी मॉप घरात मारतेच. आणि त्या पाण्यामध्ये मी काय घालते पॉझिटिव्हिटी घरात येण्यासाठी, ते तर मी सांगेन कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. नाही तर तुम्ही कमेंट कराल तर ते नक्की मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. कारण ह्या गोष्टीसुद्धा मी फॉलो केलेल्या आहेत आणि त्याचासुद्धा रिझल्ट पॉझिटिव्हच आलेला आहे. भरपूर एनर्जी पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये येते यामुळेच. तर छान असा मॉप मी लावते, कारण उन्हाळा आहे. पायाला जरासं मला हे वाटत होतं, धुळकटल्यासारखं वाटत होतं. लोटून काढलं तरी ती काही धूळ जात नव्हती. पुसल्यानंतर पायाला जरा खरखरपणा जाण्यासाठी मी असं पुसून घेते. आणि शक्यतो 4 ते 6च्या टायमिंगमध्ये नेहमीच मी तरी मारते, नाही तर मिस्टर तरी मारतातच. त्यानंतर माझी दिवाबत्तीची वेळ होती. दिवाबत्ती वगैरे माझी झालेली आहे. आत्ता थोडंसं काय करायचं आहे, मला वाटण वगैरे करायचं होतं आणि बाकीच्या भाज्या वगैरे थोड्या निवडायच्या राहिल्या होत्या. तशाच मी फ्रीजला लावून ठेवल्या होत्या. आणि मिस्टरांनी येतानासुद्धा थोड्याफार म्हणजे चाकवत आणला होता. तोच पहिल्यांदा मी निवडायला घेतला आहे. आत्ता तर काय भाजी मी चाकवताची करणार नाही, कारण त्यांचा उपवास आहे आणि त्यांना अजिबात चाकवतची भाजी म्हणजे गरगटच करते आणि भाजी वगैरे करत नाही. त्याचं गरगटच करावं लागतं.
आमच्या घरी तरी मुलं खातात, मी खाते, पण त्यांचा उपवास आहे उगाच त्यांना आवडत नाही आणि करायला मला अजिबात आवडत नाही. त्यांच्या आवडीचीच करायची अशा वेळेला म्हणते आणि त्यांचा जेव्हा उपवास असेल तेव्हा मी गरगट वगैरे करेन. असं करते कारण आम्हाला खाण्यासाठी त्यांनी आणतात. जे आम्हाला आवडतं ते आम्हाला आणूनच देतात ते. त्यामुळे त्यांच्या आवडीची त्यांच्या वेळेत असं भाजी मी करून देत असते. तर इकडे बघा भेंडी आणली होती ती चिरून घेतल्या. कांदा आमच्या भेंडीमध्ये घातला जातो आणि हे वाटणाची थोडीफार तयारी केली आणि हा चाकवत असा निवडलेला आहे. सोबतच 2 पेंड्या कोथिंबिरीच्या होत्या. त्यासुद्धा मी इकडे निवडून एका कंटेनरमध्ये भरून ठेवत होते. हा काय कंटेनर असा पडूनच होता, म्हणून मी आता असं भाज्या वगैरे ठेवण्यासाठी करते. नेहमीच तुम्हाला सांगते मी कोणतेही कंटेनर विकत वगैरे घेतलेले नाहीत. जे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी येतात ते माझ्याकडे आहे त्यातच मी ठेवत असते. तर एका कंटेनरमध्ये मी ह्या 2 पेंड्या निवडलेल्या कोथिंबिरीच्या कुठेही ठेवत होते. कुठे जागा दिसेल तिथे कोंबते आणि रिकामं होते. तुम्ही पण असंच करता काय कमेंटमध्ये सांगा. कारण बहुतेक लेडीज अशाच करत असत. मला तर काही सुचत नाही. सगळा फ्रीज भरला की भरल्यासारखा होतो. म्हणून जास्त रिकामा ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. भाज्या तर लगेच संपतात. त्यामुळे इतकं काय माझ्या फ्रीजमध्ये साहित्य नाहीच आहे तसं. बाकीची माझी आवराआवरी करायची होती. मी सगळं क्लीन केलं खालचा पायात अजिबात मला आवडत नाही खाली कचरा केलेला. तर इकडे भेंडीची भाजी करायची होती तीच मी करायला घेतल्या. संध्याकाळच्या जेवणासाठी ही तयारी आता भेंडीची भाजीसुद्धा माझी झालेली आहे. सोबतच काय झालं होतं 6 वाजता येताना मिस्टरांनी भडंग आणला होता. सगळ्यांनी छान एन्जॉय केला आम्ही चौघांनी तो भडंग आणि चहासुद्धा घेतला. आता ते जरा विश्रांती घ्यायला लागलेले आहेत आणि आणि त्याच्यासोबत त्यांनी शेंगदाणे आणले होते. ते काय खाल्ले नाहीत त्यामुळे तसेच राहून गेलेले आहेत. त्यानंतर सर्वजण जेवलो आणि छान पिक्चर एन्जॉय केला. आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. गुड नाईट.